हॅलो नमस्कार, जय वीरा सगळ्यांना. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस गोगले. आज मी तुमच्यासाठी खूपच वेगळी, स्वस्त आणि झटपट रेसिपी घेऊन आली आहे. ती म्हणजे अंडा भजी, ती पण बेसनपासून. तर बेसन आणि अंड्याचं कॉम्बिनेशन ऐकून सरप्राईज झाले ना? तर काय काय इंग्रेडियंट्स लागणार आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवते व्हिडिओमध्ये, तर एंडपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी एक अंडा भजी करून दाखवते, जी की बेसनपासून बनणार आहे. तर अंडा आणि बेसनचा हा कॉम्बिनेशन ऐकून तुम्ही पण बोलत असाल की कशी रेसिपी आहे. पण आमच्या आईने मागे एकदा बनवली होती ही रेसिपी, तर सर्व आमच्या फॅमिली मेंबर्सला खूप आवडलेली. तर आज तेव्हा आम्ही दाखवू नाही शकलो, पण आज मी विचार केला की तुमच्यासमोर ही रेसिपी दाखवूया, कारण खूप कमी इंग्रेडियंट्समध्ये होते. कारण जर आपल्याकडे अंडा असेल घरामध्ये आणि बेसन पण असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, सर्वांना खूप आवडेल. आता मी तुम्हाला दाखवते की आपल्याला काय काय इंग्रेडियंट्स लागणार आहेत. तर आपण इथे एका वाडक्यामध्ये घेतले बेसन. जसं तुम्ही जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवत असाल, जसे तुमचे फॅमिली मेंबर्स असतील तसं तुम्ही क्वांटिटी घ्या. तर इथे मी 3 अंडी उकळून घेतलेत, छान असं त्याला सोलून घेतले, मस्त अंडी उकडलेत. आणि इथे बेसन घेतले. मसाल्यांमध्ये मी तुम्हाला सांगते कुठले कुठले मसाले लागणार आहेत. तर हे बघा, मी इथे हळद घेतली आहे, धना पावडर, हिंग, आपला घरचा लाल तिखट मसाला घेतला आहे. इथे ब्लॅक पेपर पावडर घेतला आहे, ज्याच्याने टेस्ट एकदम भारी येते अंडा भजीची. चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि इथे ओवा घेतला आहे. जेव्हा पण आपण बेसनचा पदार्थ बनवत असो तेव्हा आपल्याला ओवा हा नक्की घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला पोटाला पण त्रास नाही होत. आणि एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. तर मी आता स्टार्ट करते बनवायला. आणि आपल्याला ग्लासमध्ये पाणीसुद्धा लागणार आहे, बेसनचं स्मूथ बॅटर बनवायचं आहे आपल्याला. त्यामुळे तर सर्वात आधी आपण हे जे मसाले आहेत ते ॲड करून घेऊया बेसनमध्ये. मी पुन्हा एकदा सांगते, जसं तुम्ही क्वांटिटी बनवत असाल, तुमचे फॅमिली मेंबर जसे असतील त्यानुसार तुम्हाला हे सर्व इंग्रेडियंट्स घ्यायला लागतील. आता आम्ही 3 जणच आहोत घरात, त्यामुळे आम्ही ही रेसिपी बनवून तुम्हाला दाखवते. मस्त खायला खूप भारी लागते ही रेसिपी, खरंच नक्की एकदा ट्राय करा. मस्त हाताने पण तुम्ही मिक्स करू शकता सगळे मसाले. आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, एकदम पाणी नको टाकून आहे. तर कसं आपला जो बॅटर आहे तो एकदम पातळ होऊन जाईल, आपल्याला थोडं जाडसर ठेवायचं आहे. थोडं थोडं बॅटरमध्ये पाणी टाका बेसनमध्ये आणि स्मूथ बॅटर बनवून घ्या. आपण घरामध्ये कांदा भजी, बटाटा भजी हे तर नक्कीच करतो, पण कधी तुमच्याकडे पाहुणे आले असतील आणि काय असं युनिक रेसिपी बनवू त्यांच्यासाठी असं वाटत असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा, पाहुणे पण खुश होऊन जातील. एकदम पातळ बॅटर नाही करायचं आपल्याला. थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही बघा कसं बॅटर होतं आपलं. जर तुम्हाला वाटत असेल ह्याच्यामध्ये जरा बेसन अजून पाहिजे तर तुम्ही टाकू शकता. आणि मसाले जरी तुम्हाला अजून ॲड करू वाटत असतील कुठले तर ते सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. मी थोडं बेसन अजून घेतलं आहे, ह्याच्यामध्ये लागणार आहे म्हणून थोडं पाणी ॲड करून घ्यायचं आहे. अंड्याचा आपण भरपूर पदार्थ बनवतो, जसं अंडा फ्राय बनवतो, ऑमलेट बनवतो, भुर्जी बनवतो. पण ही एकदम हटके रेसिपी आहे, नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. हे बघा, मस्त आपली पेस्ट झालेली आहे बेसनची. आता आपण करायचं काय आहे की हे अंडे जे आपण उकडून घेतलेत ना त्याला मस्तपैकी 2 भाग करून घ्यायचेत, कारण आपल्याला हे डीप करायचं आहे बेसनच्या बॅटरमध्ये. ते एकदम अलगद मस्तपैकी कापून घ्या. घाई नाही करायची आहे, मस्तपैकी अंडी आपली कापून घ्यायचेत. हे बघा अशा प्रकारे. आता मी गॅस ऑन करून घेते पहिला, कारण आपलं तेलसुद्धा तापायला पाहिजे. हे बघा, गॅस ऑन करून घेते, मस्त तेल तापून देऊया आपलं पहिला. फास्ट गॅस करून तुम्ही तेल तापू शकता, लगेच अंडं टाकायचं नाही आहे.
फक्त 3च इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागत आहेत, बेसन, अंड आणि आपल्या घरातले मसाले. एक्स्ट्रा काहीच नाही लागत आहे. तुम्ही असं नाश्त्याच्या वेळेससुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता एकदा. जर तुम्हाला नाश्ता करायचा आहे झटपट पटकन संध्याकाळच्या टायमाला, तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. खायला एकदम भारी लागतं. मस्तपैकी आरामात बसून एकदम स्वाद घेऊ शकता अंडा भजीचा. किंवा तुम्ही काय करू शकता की संध्याकाळी रात्रीचं डिनर असतं आपलं, त्याच्या अगोदर जर तुम्हाला हे स्टार्टर बनवून खायचं असेल तरीसुद्धा चालेल. उत्तम आहे ही रेसिपी. तेलसुद्धा मी इथे घेतलं आहे. तर तेल मस्त तापलं की आपण हे डीप करूया ह्याच्यामध्ये, बेसनच्या बॅटरमध्ये. अंड्याला आपल्याला काही मसाले वगैरे लावायचे नाहीत, कारण सगळे मसाले आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेत. आमच्या आईने ही रेसिपी केलेली, आम्हाला सगळ्यांना खूप आवडलेली. अशी आयडिया पण दिली मला आईंनी की तू पण ही रेसिपी दाखव प्रेक्षकांना, आपल्या सर्वांना खूप आवडेल. आई हसते माझ्याकडे बघून. तर लोक येतात बघायला, तर आम्हाला पण खूप भारी वाटतं आणि दाखवायची इच्छा पण होते. अजून नवीन नवीन रेसिपीज आम्ही घेऊनच येत असतो. चेक करायचं आहे मस्त तेल तापलं असेल आपलं तर मीडियम ठेवायचं आहे आपल्याला. मीडियम गॅस ठेवायचा आहे. पहिला स्लोच ठेवा. आता काय करूया की आपण डीप करूया हे अंडं. हे बघा असं एक घ्यायचं आहे अंडं, ह्याच्यामध्ये मस्तपैकी डीप करायचं आहे. पहिलं बघूया आपण कसं आहे आपलं तेल. झालं ते बघा वरती आलं. तर आपण अंडं टाकून घेऊया. अशा प्रकारे सगळं आपल्याला अंडे डीप करून घ्यायचे. आणि ह्याच्यामध्ये काय टेन्शन नाही. आपला जो आतमधला जो भाग आहे तो काही बाहेर येणार नाही बेसनमुळे, त्यामुळे बिंदास तुम्ही टाका. पहिलं मी हे फ्राय करून घेते, एकदम पण नको टाकायला. आणि पटकन हलवायला पण नाही जायचं तेलामध्ये. त्याला मस्तपैकी फ्राय होऊन द्या, त्या बेसनाला एकदम क्रिस्पी होऊन द्या. मीडियम गॅस ठेवायचा आपल्याला, स्लो ठेवला होता आपण, मीडियम ठेवूया. आणि मस्त बेसनला होऊ द्या छान असं. म्हणून तर हे एक नंबर रेसिपी आहे. घेऊया मस्तपैकी डिशमध्ये काढून घ्यायचं. तुम्हाला समजून येईल की आपलं हे झालंय करून. क्रिस्पी होईपर्यंत करून घ्यायचं आपल्याला मस्त बेसनचं बॅटर. एकदा झालं की मग काही नाही. अशाच प्रकारे आपण बाकीचे 3 पण करून घेऊया. ते बघा किती भारी वाटते. आता मी परत एकदा हे सर्व 3 जे राहिले ते पण करून घेते. आणि भरपूर बॅटर लावा तुम्ही. हे बॅटर वेस्ट नाही करायचं. ह्याचं वेगळं काहीतरी रेसिपी बनवायची, नाहीतर हे फेकून द्याल. असं नाही करायचं. काहीतरी अजून तुम्ही आयडिया घ्यायची. आणि कांदा पण टाकू शकता ह्याच्यामध्ये. कांदा भाजी करा मस्तपैकी. आम्ही पण तेच करणार आहे आता. करायला जाऊ नका, थोड्या वेळाने पलटी करा. आणि काळजीपूर्वक करायचं आहे. तेलाचा जो पण पदार्थ तुम्ही कराल तो थोडा काळजीपूर्वक करा. कांदा भाजी पण करू शकता, जे आपलं उरलेलं बॅटर आहे त्याच्यामध्ये. स्टार्टर म्हणून तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि बाकीचे आमचे यूट्यूब चॅनलवरती आम्ही भरपूर असे स्टार्टर पण टाकलेत. चिकनचं जे आम्ही ओव्हनमध्ये सुद्धा बनवतो, चिकन तंदुरी, तो सुद्धा व्हिडिओ बघा. आता लेटेस्टवाले माझे जे व्हिडिओ आहेत ते नक्की चेकआउट करा.
हे तुम्हाला अंदाज येईल की हे झालंय क्रिस्पी, की लगेच काढून घ्यायचं आपल्याला. गॅस बंद करू. अंडा भजीवरती चीज सुद्धा टाकू शकतो. साधं सुद्धा लय भारी लागेल खायला. जर तुम्हाला चीज पाहिजे, चीज लवर असाल तुम्ही, तर चीज टाका, त्याच्याने अजून जास्त टेस्ट येईल. अजून तुम्हाला जर ह्याच्यासोबत तुम्ही टोमॅटो सॉस घेतला खायला, काही तुम्हाला जे पण आवडत असेल सॉसेस ते घ्या. हे बघा, आपली साधी सोपी आणि झटपट अंडा भजीची रेसिपी तयार आहे. आता मी तुम्हाला खाऊन दाखवते, त्याचं टेस्ट कशी आहे, क्रिस्पी आहे की नाही, बेसनचं कोटिंग हे दाखवते. हे बघा, आतून जो अंडा आहे तो एकदम प्रॉपर, तो ऑलरेडी शिजलेलाच आहे. बाहेरचा जो बेसनचा कोटिंग एकदम क्रिस्पी लागते. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, खूप आवडेल. आपल्या फॅमिली मेंबर्सला, फ्रेंड्सला खाऊ घाला. खूप साधी सोपी, कमी इंग्रेडियंट्समध्ये ही रेसिपी होते. तर नक्की एकदा ट्राय करा. अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हाऊसवाईफ स्पेशल रेसिपीज पण येतात, ते सुद्धा नक्की चेकआउट करा. थँक्यू सो मच.